त्यासाठी या ठिकाणी इक्विपर्सेंटाइल मेथडचा वापर केलेला आहे नॉर्मलायझेशन मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. यामध्ये बघा, बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये एक सूचनापत्र पडलेलं आहे. यामध्ये निरीक्षक पदांच्या एक्झाम झालेल्या होत्या. 178 या ठिकाणी पदे होती रिक्त. ऑनलाईन परीक्षा झालेली होती सरळ सेवा भरती मार्फत 10/12/2024 ला. तर त्याचा या ठिकाणी बघा, सामायिक गुणवत्ता यादी, त्याचप्रमाणे सामायिक तात्पुरती निवड यादी, ही प्रवर्गनिहाय तात्पुरत्या निवड याद्या सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. तर जे कोणी या ठिकाणी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या निवडीच्या निकषानुसार या दोन्ही याद्या लावलेल्या आहेत आणि त्याला या ठिकाणी तात्पुरती यादी हे नाव दिलेलं आहे. यामध्ये बघा, जे पहिले तात्पुरती निवड यादी लागलेली आहे ती 178 विद्यार्थ्यांची आहे निरीक्षक पदासाठी. लक्षात घ्या, यामध्ये बघा या ठिकाणी कॉमन मेरिट नंबर दिलेला आहे, त्यानंतर ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलाय, रोल नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव आहे, जेंडर, रिझर्वेशन कॅटेगरी दिली आहे, ज्या कॅटेगरीमधून तुम्ही यासाठी फॉर्म भरलाय, मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन हे सुद्धा दिलेले आहेत. या ठिकाणी जे विद्यार्थ्यांची संख्या आहे ती आहे या ठिकाणी 178. 178 जागेसाठी 178 विद्यार्थ्यांना या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुमची नावं जी असतील ते चेक करून घ्या, जर विद्यार्थ्यांना माहित नसेल या ठिकाणी निवड यादी लागलेली. या ठिकाणी बघा, ज्या विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशनच्या नंतर या ठिकाणी मार्क्स पडलेले आहेत त्यांचे मार्क या ठिकाणी बदलू शकतात. हो, या ठिकाणी तुम्ही बरोबर ऐकलंय, या ठिकाणी तुमचे जे मार्क्स निवड यादीमध्ये पडलेत ते या ठिकाणी बदलू शकतात, कारण ही तात्पुरती निवड यादी लागलेली आहे. या ठिकाणी बघा, जे या निवड यादीमध्ये आलेले आहेत ते या ठिकाणी निवड यादीतून बाहेरही जाऊ शकतात आणि जे बाहेर आहेत या ठिकाणी ते आतमध्येही येऊ शकतात. तर हे झाले या ठिकाणी 178 विद्यार्थी जे सध्याला तात्पुरत्या निवड यादीमध्ये आहेत. परंतु यामध्ये बघा, जी टोटल लिस्ट लागलेली आहे म्हणजे सामायिक गुणवत्ता यादी, यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स दिलेले आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापले मार्क्स या ठिकाणी बघून घ्यावात रोल नंबर नुसार. तर या ठिकाणी बघा, ग्रॅज्युएशन दिलेलं आहे, दिव्यांग आहात का नाही, ऑर्फन आहात का नाही, एक्स सर्व्हिसमॅन आहात का नाही, या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थ अफेक्टेड दिलेलं आहे. हे सगळे कॅटेगरी वाईज दिलेलं आहे सगळं. तर ही सामायिक गुणवत्ता यादी आहे जी या ठिकाणी निरीक्षक पदासाठी ऑनलाईन एक्झामला आलेले होते. तर टोटल जे विद्यार्थी आहेत ते जवळपास 15,293 विद्यार्थी आहेत. त्या सगळ्यांचे मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी मी जसं म्हणलो की या ठिकाणी ज्यांना मार्क कमी पडलेले आहेत ते आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर जे आतमध्ये आहेत ते बाहेर जाऊ शकतात आणि जे विद्यार्थी या लिस्टमध्ये आहेत सामायिक गुणवत्ता यादीमध्ये ते त्या लिस्टमध्ये येऊ शकतात. हे कसं काय, तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती यावं लागेल, मराठी कट्टा चॅनलवरती. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, तसेच बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी अपडेटेड व्हिडिओ भेटून जातील. तुम्हाला काय करायचं, खाली यायचं या ठिकाणी या व्हिडिओमध्ये, या चॅनलवरती. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, नॉर्मलायझेशन जे दिलेलं आहे पद्धत 2025 सर्व परीक्षेसाठी इक्विपर्सेंटाइल मेथडनी, म्हणजे या ठिकाणी बीएमसीचं जो निरीक्षक पदाची या ठिकाणी एक्झाम झालेली आहे त्यासाठी या ठिकाणी इक्विपर्सेंटाइल मेथडचा वापर केलेला आहे नॉर्मलायझेशन मध्ये. तर तो कसा या ठिकाणी ते मार्क्स या ठिकाणी पडलेले आहेत हे समजून घ्या विद्यार्थ्यांनो, कारण तुम्हाला जर ते मार्क समजले नाहीत तर नेक्स्ट या ठिकाणी तुमची लिस्ट लागल्यानंतर जे या ठिकाणी लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत ते बाहेर निघू शकतात आणि जे बाहेरचे विद्यार्थी आहेत ते आतमध्ये कसं काय येणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नॉर्मलायझेशनचा हा व्हिडिओ बघावाच लागणार आहे, जो डिटेलमध्ये मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे आणि समजून सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी त्या लिस्टमध्ये जे तुमचे मार्क आहेत ते या नॉर्मलायझेशन मेथडनी घेतलेले आहेत. कारण या ठिकाणी तुम्ही ती लिस्ट बघा, या ठिकाणी लिहिलं आहे मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन. तर ही जी पद्धत आहे ती या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये दिली आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ बघून घ्या. जर तुम्हाला ही पूर्ण लिस्ट बघायची असेल तर मित्रांनो या ठिकाणी mcgm.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, निरीक्षक परीक्षा 2024 खुला, त्यानंतर अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, हे टोटल कास्ट वाईज सुद्धा या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. तसंच सामायिक सुद्धा दिलेली आहे, सामायिक गुणवत्ता यादी, सामायिक तात्पुरती निवड यादी. तर तुम्हाला या ठिकाणी सर्व या ठिकाणी भेटून जाणारे पीडीएफ व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करा आणि त्या पीडीएफ जे आहेत त्या डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.